एक त्याच्यात गुरुतत्व आहे. म्हणजे टीचर आणि गुरु ह्याच्यात जो फरक असतो तो त्यातला आहे. गुरु हा एक गुरुमध्ये कॉन्फिडन्स असतो, एक ट्रस्ट असतो गुरुमध्ये, ठीक आहे. पण या उलट मर्क्युरीचं असतं. मर्क्युरी म्हणजे सतत एक क्वेश्चनिंग माइंड असतं, की सारखं प्रत्येक गोष्टीवर क्वेश्चन करत राहणं, की हे कशावरनं, ते कशावरनं, समोरच्याचं बोलणं चालू होण्याआधीच म्हणजे समोरच्याचं ऐकून घेण्याआधीच काहीतरी बोलायला चालू करणं. एक असं ते लहान मुलाचं असतं ना नेचर, की पूर्ण ऐकून न घेता बोलायला स्टार्ट करणं. त्यांना फक्त बोलायला हवं असतं लहान मुलांना. त्यांना काही म्हणजे समजून वगैरे किंवा काही करायचं नसतं, फक्त बोलायचं असतं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं त्यांचं असतं, इच्छा अशी. तर हे एक तुम्हाला नेचर बघायला मिळेल बऱ्याच लोकांमध्ये मर्क्युरी बेस्ड. आजकाल झालंय काय, आपण सगळेच थोड्या अधिक प्रमाणात मर्क्युरी बेस्ड झालेलो आहोत. म्हणजे आपण खूपच छोट्याशा गोष्टी पकडून बसतो. मोठं विशाल तत्व किंवा ग्रेटर कॉज आपण ज्याला म्हणतो ते न बघता आपण फारच छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडतो. की म्हणजे एखादी कन्सेप्ट किंवा एखादी गोष्ट तुमच्या समोर आली तर त्याचा आपल्याला फायदा काय, आपण त्याचा आपल्या आयुष्यात कसा फायदा करून घेऊ शकतो, हे सगळं सोडून ती गोष्ट अशी एक्झिस्ट करते का, त्याचे पुरावे काय आहेत, त्याने हे काय होतं, त्याने ते काय होतं. अर्थात या सगळ्याचे पुरावे आणि हे सगळं असतं, पण त्यासाठी तुम्हाला त्या लेवलवर तर जायला लागेल, त्या लेवलवर तर तुम्हाला यायला लागेल. पण हे सगळं करायची त्या मर्क्युरीची मग म्हणजे त्या वेस्ट तत्वाची तयारी नसते. त्यांना असं इन्स्टंट लगेच हवं असतं. त्यांना डीप रिसर्च किंवा विचार त्याच्यावर काहीही करायचा नसतो. आणि त्यांना मी